श्री स्वामी समर्थ मित्रांनो, प्रत्येक घरामध्ये महिलाच पूजा करत असतात. खरं तर महिलांवर पूजेचा भार टाकू नये, कारण त्यांना इतरही घरातील कामे भरपूर असतात. कधी काही घरातल्या पुरुषांना देवपूजा करायला वेळही नसतो आणि फार आवडही नसते. त्यामुळे प्रत्येक घरातले पुरुष देवपूजा करतीलच असं नाही. मग काय होतं की सुट्टीच्या दिवशी महिलांना माहेरी किंवा अन्य ठिकाणी आठवड्यासाठी का होईना जावंच लागतं. मग अशामुळे 8 दिवस घरामध्ये देवपूजा होत नाही. त्यामुळे घरामध्ये देवदोष लागू शकतो. आपण देवाकडे फिरकत नाही, देवांना अंघोळही घालत नाही, किंवा मग कधी घरामध्ये नॉनव्हेज बनवले जाते आणि मग त्यामुळे देखील देवापुढे दिवा लावला जात नाही. कारण नॉनव्हेज खाऊन कसा दिवा लावणार, कशी पूजा करणार आणि मग त्याच्यामुळे देवपूजा करणेही राहून जाते. बऱ्याच जणांना हे माहीत असेल किंवा नसेल, आपल्या घरामध्ये देवघर असतं, अतिशय महत्त्वाचं असतं. देवघर म्हणजे आपल्या घराचा आत्मा असतो. त्यामुळे देवांची पूजा होणं तर महत्त्वाचं आहे. आपल्याला थोडीशी जरी अडचण आली तरी आपण लगेच देवा करत राहतो. आपलं घरानं ऐकून घेण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले देवघर असते. त्यामुळे महिलांना तर देवघराशिवाय करमतच नाही. पण ज्या महिला जॉब करतात त्यांना काही ठिकाणी देवपूजेसाठी वेळ नसतो. घरामध्ये रोज आपल्या देवांची पूजा केल्याने, त्यांना स्नान घातल्यामुळे जे काही आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे त्या सर्व नष्ट होतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. स्वतःला आपल्याला प्रसन्न वाटतं. जे काही दैवत्व आपण म्हणतो ते जागृत राहतं. आपल्या घरामध्ये चैतन्य राहतं. पण बघा, किती जरी आपण असं म्हटलं तर बऱ्याच जणांचं असं होतं की कामामुळे किंवा काही कारणांमुळे देवपूजा रोज करणे शक्य नसेल. जॉब असतो, व्यवसाय असतो किंवा इतर कामे असतात, लहान मुले असतात आणि बऱ्याच वेळेला काय होतं की जे गृहिणी असतात घरातली तिच्यावरती पण लोड असतो कामाचा, किंवा ज्या महिला आहेत त्यांना जॉब करून घरातलं सगळं मॅनेज करावं लागतं, किंवा कोणी जेंट्स देवपूजा करणार असतील तर त्यांच्या मागे पण भरपूर कामे असतात आणि किती जरी वेळ काढायचं म्हटलं तरी नाही शक्य होत. बऱ्याच जणांना असं म्हणणं असतं की ताई, आमच्या घरामध्ये खूप मूर्ती आहेत, खूप फोटो आहेत, त्यामुळे आम्हाला रोज जर देवपूजा करायची म्हटलं तर व्यवस्थित देवांना स्नान घातले पाहिजे. तर ते शक्य होत नाही, खूप वेळ लागतो. पण आम्हाला आमच्या कामामुळे, जॉबमुळे, व्यवसायामुळे ते काही शक्य होत नाही. तर काय करावे, त्याला काय पर्याय आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला ज्या दिवशी देवपूजा करणे शक्य होईल, देवांना स्नान घालून तुम्ही देवांना स्नान घातलं पाहिजे, तशी देवपूजा केली पाहिजे. पण बरेच जण असंही करतात की देवपूजा नाही जमत म्हटल्यावर ते त्या देवांकडे कोणी फिरकतही नाही, किंवा दिवा देखील लावला जात नाही, अगरबत्ती लावली जात नाही, धूप लावली जात नाही. कारण का तर वेळ नाही आम्हाला, किंवा आम्ही देवपूजा व्यवस्थित केलेली नाहीये, देवांना स्नान घातलेले नाही. मग कशाला दिवा लावायचा, मग कशाला धूप पेटवायचा, कशाला अगरबत्ती लावायची. तर मग असं करायचं नाही. आपल्याला जरी तुम्हाला रोज देवपूजा करायला वेळ नसेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारे कोरडी देवपूजा करू शकता. ती कशी करायची आहे
ते मी तुम्हाला सांगते. कारण काय असतं, आपल्या देवघराकडे आपण अजिबात लक्ष देत नाही. समजा दिवा पण आपल्याला देवघरामध्ये लावला जात नाही, तर आपल्या घराला दोष लागू शकतो किंवा जी नकारात्मक ऊर्जा आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये पसरली जाऊ शकते. अशा घरांमध्ये वारंवार वादविवाद होत राहतात. घरामध्ये नवीन नवीन समस्या, कोर्ट कचेरी, आजारपण, घरची कामे अशी सर्व कामांमध्ये आपल्याला अडचणी येऊ लागतात. कारण आपल्याकडून देवाची सेवा व्यवस्थित घडत नाही. त्यामुळे आपल्याला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते. ज्या दिवशी तुम्हाला शक्य त्या दिवशी अवश्य तुम्ही देवांना स्नान घालून अशी देवपूजा करायची. आत्ता बघा, रोज शक्य नाही तर काय करायचं? तुम्ही आपल्या देवघरामधला जो दिवा आहे तो तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करा. एक तरी वेळेला तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे, सकाळी किंवा संध्याकाळी. आता जॉबवरून तुम्ही ऑफिसवरून संध्याकाळी किंवा रात्री उशिरा येतात. मग हा वेळ असेल तुमच्याकडे तर अवश्य तुम्ही जेव्हा कधी याल तेव्हा व्यवस्थित तुम्ही स्वतः हात पाय स्वच्छ करून आणि त्यानंतर काय करायचे आहे तर आपल्याला आपल्या देवघरामध्ये देव आहे ते प्रज्वलित करायचे आहेत. सकाळी आपण जेव्हा कधी उठू तेव्हा तुम्ही स्वच्छ आंघोळ करून घ्या आणि त्यानंतर फक्त देवघरामधला जो दिवा आहे तो प्रज्वलित करा. त्याचबरोबर अगरबत्ती लावायची आहे किंवा तुम्ही धूप लावत असाल तर धूप लावा. जरी तुम्ही आता देवांना स्नान घातलेले नाही, तुम्हाला वेळ नाही, तर तुम्ही दिवा लावायचा आहे, अगरबत्ती किंवा धूप लावायचा आहे. छान सुवासाने मन प्रसन्न होते. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होतात. नवीन चांगली ऊर्जा वाढीस लागते. त्यामुळे आपल्याला हे करायचे आहे. आत्ता काय करायचे आहे? तुम्ही कापूर आणून ठेवा. जो कुठला कापूर असेल तो तुम्ही आणा, आयुर्वेदिक किंवा मग साधा, आणि आपल्या घराच्या देवघराच्या शेजारीच तो ठेवायचा आहे. आणि एक कापराची वडी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी जाळायची आहे. सर्वांना माहीत असेल, फक्त जरी ती आरती तुम्ही म्हटली तरी चालेल. आरती करत असताना घंटा नाद करा. घंटा नादाने काय होते? घरामधली काही वाईट शक्ती असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, लपून बसलेली नकारात्मक ऊर्जा असेल, त्या सर्व दूर होतात. त्यामुळे घंटानाद तुम्ही सकाळी करत चला. संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेला तुम्ही अशा प्रकारे घंटानाद करून आरती म्हणायची आहे. हे खूप सोपे आहे. तुम्हाला आता ऐकताना वाटत असेल की खूप जास्त वेळ लागेल, पण बघा 5 मिनिटे लागतात. फक्त दिवा लावणे, तेल तूप जे आहे ना ते दिव्यांचे व देवघराच्या शेजारी एखाद्या बॉटलमध्ये तुम्ही भरून ठेवा. दिव्यासाठी वेगळे तेल तूप काढले तर खूप सोपे पडते ते. आणि दिवा लावायची उदबत्ती किंवा धूप पेटवायचा, कापूर जाळण्याचा आणि आरती म्हणायची आहे. आपल्याला हे जेवढे करणे होईल तेवढे करायचे आहे. पण एवढी गोष्ट लक्षात घ्या, जी तुम्ही वाहिलेली फुले आहेत ती दुसऱ्या दिवशी मात्र तुम्हाला आठवणीने काढायची आहेत. जर नवीन तुमच्याकडे ताजी फुले असतील तर तुम्ही ती देवांना अर्पित करू शकता. पण तीच फुलं आठवडाभर ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे. जर तुम्ही तीच फुले आठवडाभर तशीच ठेवली तर प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा
तुमच्या घरामध्ये तयार होतात. यामुळे काय होतं की घरामध्ये वादविवाद, भांडणे होऊ लागतात. नवरा बायकोमध्ये वाद होतात किंवा घरातल्या सदस्यांमध्ये वाद होतात. आजारपण येतात. त्यामुळे बघा, असं जे फुलं असतात ती देखील आपल्याला ठेवायची नाहीत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी लगेचच ते निर्माल्यामध्ये आपल्याला काढून द्यायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट, एवढ्याच मूर्त्या ठेवा की ज्यांची तुम्हाला सेवा करणे शक्य होईल. लोक काय करतात, बऱ्याच मूर्त्या, बऱ्याच फोटो हे देव घरामध्ये ठेवत असतात आणि त्यांची आपल्याला सेवा करणे शक्य होत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला जर देवपूजा पण करायला वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे देवांच्या मूर्ती, फोटो आणणे टाळले पाहिजे. मोजक्याच मूर्त्या ठेवायच्या आहेत आणि त्यांचीच विधिवतपणे पूजा करायची आहे. खूप जास्त फोटो, मूर्ती असतील तर देवपूजा करायला देखील तितकाच वेळ लागतो. जर तुमच्याकडून ते होणार नसेल, देवपूजा रोजच्या रोज करणे जमणार नसेल, तर तुम्ही एवढ्या मूर्ती, एवढे फोटो घेणे टाळले पाहिजे. तुमच्याकडे आता समजा एखादी मूर्ती आहे, तुमच्याकडे एखाद्या देवाचा फोटो आहे, पण तुमच्याकडून ती सेवा होत नाही किंवा देवपूजा रोजच्या रोज होत नाही, तर काय करा? तुम्हाला ज्या देवांची सेवा होत नाही त्या मूर्ती किंवा फोटो तुम्ही विधिवतपणे विसर्जित केल्या तरीही चालतील. मूर्ती विसर्जन करताना दही भात सोडायचा आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे त्या मूर्ती विसर्जित करायच्या आहेत. कारण आपण मूर्ती, फोटो घेतो, आपण सेवा करून यावरती म्हणून, पण आपल्याकडून सेवा करणं जमत नाही किंवा त्या देवाला आपल्याला साधं नमस्कार करणं देखील शक्य होत नाही. आणि काय होतं मग, जर रोज आपण देवपूजा पण करत नसेल, काहीच करत नसेल त्या देवांचे, तर आपल्या घराला देवदोष लागू शकतात. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. त्यामुळे बघा, एवढेच देव ठेवा की ज्यांची तुम्हाला सेवा करणे जमणार आहे. किंवा तुम्ही रोज देवपूजा करणे जमत नसेल तर अगदी मोजके देव तुम्ही देवघरात ठेवा. फोटोज आहेत ते देव्हाऱ्यात ठेवा. खूप जास्त मूर्ती किंवा फोटोंची गर्दी करायची नाही. कारण जितक्या मूर्ती, फोटो जास्त तेवढाच तुम्हाला वेळ पण जास्त लागणार आहे. जर मूर्ती, फोटो कमी असतील तर तुम्हाला कदाचित रोजच्या रोज देवपूजा करणे शक्य होईल. हे लक्षात घ्या. आपल्या कुलदेवीची सेवा करणे गरजेचे आहे, ते खूप महत्त्वाचे असते. पण आता ज्यांना रोजची देवपूजा करणे देखील शक्य नाही, तर त्यांना काय प्रश्न पडणार की एवढा व्याप आहे कामाचा आमच्या मागे, मला ते पूजा करणं जमत नाही, मग कुलदेवीची सेवा आम्ही कशी करणार? तर लक्षात घ्या, रोज आपले जी कोरडी देवपूजा, देवासमोरचा दिवा लावणे, अगरबत्ती लावणे, धूप लावणे, तुम्ही फक्त एवढे करायचे आहे. 11 वेळा तुमच्या कुलदेवीचे नामस्मरण करा, फक्त 11 वेळा. आणि कुलदेवीचे स्मरण तुम्हाला येत नसेल किंवा जप माहिती नसेल तर ओम ऐं क्लीं चामुंडाय विच्छे या नावाने मंत्राचा जप 11 वेळा तुम्ही करू शकता. तुमच्या कुलदेवीपर्यंतची सेवा आहे ती नक्कीच पोहोचेल. बघा, कुलदेवीला पण साधी सोपी अशी सेवा पसंत पडते. फक्त तुमच्या शुद्ध मनाने ती सेवा केलेली पाहिजे. पूर्ण श्रद्धेने ही सेवा तुम्ही करा. तुम्हाला कशाचीच कमतरता पडणार नाही. कारण आपल्या कुलदेवीला, देवांना माहीत असतं की आपण किती कष्ट करतोय, आपण खूप मेहनत घेतोय. त्यामुळे बघा, जो कोणी मनापासून सगळं करतो ना, त्याला सगळं जे काही आपण म्हणतो ना बोली बाबडी,
जी सेवा असते ती देव स्वीकारतो. या सेवा तुम्ही करू शकता. जर तुम्हाला रोजची देवपूजा करणं जमत नसेल एवढं तरी तुम्ही करा. ज्या दिवशी रांगोळी घालणं शक्य होईल देवघरासमोर त्या दिवशी अवश्य फुलांची रांगोळी काढा, स्वस्तिक काढा, महालक्ष्मीचे शुभ चिन्ह काढा. उंबरठ्याच्या तुम्ही या गोष्टी करू शकता. आणि अजून एक पूजा करत नसाल तरी देखील ही एक गोष्ट तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे किंवा एक सवय लावून घ्या. त्या गोष्टीची बघा तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढणार. तुम्हाला कुठल्याच बाबतीत कसलीही अडचण येणार नाही. आणि ती गोष्ट म्हणजे तुळशी समोर दिवा लावणे. रोज संध्याकाळी तुम्हाला तुळशी समोर दिवा लावायचा आहे. एक पंथी रोज तुळशीला लावा. तुम्ही हे करा आणि रोज ती पंथी तुम्हाला तुळशीला लावायची आहे. तुम्ही जरी म्हणजे जॉब असेल, तुमचा व्यवसाय असेल, उशीर होत असेल घरी जायला, जेव्हा कधी तुम्ही घरी जाल तेव्हा तुम्ही अवश्य तुळशीसमोर असा दिवा लावायला विसरू नका. जेव्हा तुम्हाला सवय होईल ना या गोष्टीची कंटाळा येणार नाही. या उलट तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी आलेली जाणवेल. तुम्ही हे करायला सुरुवात करा. ही गोष्ट नक्की बघा. खूप चांगला फरक तुमच्या आयुष्यामध्ये याने पडेल. आत्ता बघा, रोज ज्यांना देवांना स्नान घालणे शक्य नाही त्यांनी काय करायचे आहे? पौर्णिमा, अमावस्या अशा तिथींना तरी देवांना स्नान घालायला विसरू नका. ज्या दिवशी आपल्याला देवपूजा मात्र करायची आहे हे लक्षात घ्या. किंवा तुम्ही आता जॉबला चाललेला आहात किंवा तुमच्या कामाला जात असाल तर त्या वेळेमध्ये तुम्ही देवाचे नामस्मरण करा किंवा गणपती बाप्पांचे जे गणपती स्तोत्र आहेत त्यांचे श्रवण करा. ज्यांना तुम्ही जर प्रवास करत असाल तर देवाचे नामस्मरण करा. सतत देवाचे नामस्मरण केल्याने देव आपल्या केसालाही धक्का लागू देत नाही, असा कित्येक जणांचा अनुभव आलेला आहे. या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. जर स्वयंपाक करताय तर तुम्ही अशा वेळेला काय करायचे? नामस्मरण तुमचे सुरू ठेवायचे. अशा प्रकारे ही जी कोरडी देवपूजा आहे तुम्ही करू शकता. लक्षात घ्या, देव घरासमोर सकाळी संध्याकाळी फक्त दिवा आणि एक अगरबत्ती तरी एवढं आपल्याला लावायचं आहे. हे खूप महत्त्वाचे आहे. फक्त देवघर असून उपयोग नाही तर आपल्याला तिथे एक दिवा हा नक्कीच लावायचा आहे. बरेच जण देवघराकडे फिरकत नाहीत आणि कधीच देवघरामध्ये दिवा देखील लावत नाहीत. हे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे आपल्या घराला नक्कीच काहीतरी दोष लागू शकतात. त्यामुळे जर ही चूक तुमच्याकडून घडत असेल तर आत्ताच ती थांबवा आणि आत्तापासून तुम्ही लगेचच देवघरामध्ये दिवा लावायला सुरुवात करा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे सगळ्यांना ही माहिती कळेल आणि नक्कीच बऱ्याच जणांना या माहितीचा उपयोग देखील होईल. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.